श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी आयुष्यात खूप संघर्ष करत आहे, जी मनापासून मेहनत करते आहे पण तरीही तिला यश मिळत नाही, जी रोज लोकांचे टोमणे ऐकते, अपमान सहन करते आणि तरीही शांतपणे जगत आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, वेळ आणि कर्म या दोन गोष्टींपासून या जगात कोणीही पळू शकत नाही. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुमच्या कालच्या कर्माचे फळ आहे आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आजच्या कर्मावर ठरवणार आहे. म्हणून कधीही नशिबाला दोष देऊ नका, कारण नशीब बदलण्याची ताकद स्वतःच्या कर्मात असते. स्वामी म्हणतात, वाईट वेळ आली म्हणून रडू नका, कारण काळ कधीच कायम राहत नाही. आज दुःख आहे, उद्या सुख येईल. आज अंधार आहे, उद्या प्रकाश येईल. फक्त विश्वास सोडू नका. भक्तांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं आता सर्व काही संपलं आहे. जवळचे लोक साथ सोडतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच लोक धोका देतात. मन तुटतं, डोळ्यात अश्रू येतात आणि माणूस आतून पूर्णपणे खचून जातो. पण स्वामी म्हणतात, शांत रहा, कारण वेळ सर्वांना उत्तर देते. आज जे तुम्हाला दुर्लक्ष करत आहेत, उद्या तेच लोक तुमचे कौतुक करतील. फक्त मेहनत थांबवू नका. स्वामी म्हणतात, झाड लावल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी वेळ द्यावी लागते. तसेच मेहनतीचे फळही योग्य वेळ आल्यावरच मिळते. म्हणून अधीर होऊ नका, तुमचे चांगले दिवस येत आहेत. भक्तांनो, काही लोक वेळ आली की बदलतात आणि काही लोक वेळ बदलण्यासाठी स्वतःला बदलतात. आणि जे स्वतःला बदलतात त्यांच्यावरच स्वामींची कृपा होते. तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहिलात हे महत्त्वाचे आहे. जीवनात अपमान सहन करावा लागेल. लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, पण स्वामी म्हणतात, शांत रहा, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज जो माणूस तुमच्याकडे दुर्लक्ष करतो, उद्या तोच तुमच्याकडे आदराने पाहील. भक्तांनो, कधीही कर्म करू नका, चुकीचे कर्म करू नका, कारण कर्माचा हिशोब एक दिवस नक्की होतो. आज तुम्ही कोणाला दुःख द्याल तर उद्या त्याचे फळ तुम्हालाही मिळेल. म्हणून नेहमी चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले कर्म करा. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, जसा विचार तसे जीवन. जर मनात नकारात्मक विचार ठेवले तर जीवनही तसंच बनेल. पण जर मनात विश्वास ठेवला तर अशक्य गोष्टही शक्य होते. कधीकधी देव तुम्हाला उशिराने देतो, पण जे देतो ते सर्वोत्तम देतो. म्हणून संयम ठेवा. वेळ तुमची परीक्षा घेत आहे, शिक्षा देत नाही. जो माणूस कठीण काळातही मेहनत करत राहतो त्याला यश नक्की मिळते. भक्तांनो, आज अनेक लोक म्हणतात, मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्यासोबतच वाईट का होते. याचे उत्तर स्वामी खूप सुंदर देतात. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. बीज जमिनीत टाकल्यावर लगेच झाड तयार होत नाही. आधी ते शांतपणे जमिनीत रुजते, नंतर छोटंसं रोप बनतं आणि मग हळूहळू मोठं झाड तयार होतं. तसेच तुमच्या मेहनतीचं आहे. आज तुम्ही करत असलेली मेहनत उद्या मोठं फळ देणार आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. लोक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका, कारण लोकांचे काम बोलणे आहे, तुमचे काम फक्त पुढे चालत राहणे आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ तुमच्या विरोधात असते तेव्हा शांत रहा आणि जेव्हा वेळ तुमच्या बाजूने येते तेव्हा नम्र रहा. आणि जेव्हा वेळ तुमच्या बाजूने येते
तेव्हा नम्र राहा. कारण वेळ राजा देखील बदलते आणि रंग देखील बदलते. भक्तांनो, जीवनात पैसा महत्त्वाचा आहे, पण मनाची शांतता त्याहून जास्त महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागणे, मनात कोणाबद्दल द्वेष नसणे आणि स्वतःच्या कर्मावर समाधान असणे, हाच खरा आनंद आहे. स्वामी म्हणतात, मोठेपणा पैशात नसतो तर वागण्यात असतो. आज जगात अनेक लोक श्रीमंत आहेत, पण मनाने गरीब आहेत. आणि अनेक लोक गरीब असूनही मनाने खूप श्रीमंत आहेत. म्हणून नेहमी नम्र राहा, लोकांशी प्रेमाने बोला आणि शक्य असेल तिथे मदत करा. कारण वेळ आणि कर्म सर्व पाहत असतात. आज जर तुम्ही कोणाला आधार दिला तर उद्या स्वामी तुम्हाला आधार देतील. आज जर तुम्ही कोणाच्या डोळ्यात अश्रू आणले तर उद्या तेच अश्रू तुमच्याकडे परत येतील. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करत राहा. कारण शेवटी माणूस स्वतःच्या पैशाने नाही तर कर्माने ओळखला जातो. स्वामी म्हणतात, हार मारणाऱ्यांना रस्ता दिसत नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांना अडथळे थांबवू शकत नाहीत. म्हणून कितीही कठीण वेळ आली तरी स्वतःचा विश्वास सोडू नका. योग्य वेळ आल्यावर स्वामी स्वतः तुमचा हात धरतील. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही सर्व आणि सर्व स्वामींचीच कृपा आहे, स्वामींचीच लीला आहे. कारण त्यांच्या कृपेशिवाय, इच्छेशिवाय आणि लीलेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे जो आयुष्यात संघर्ष करत आहे, मेहनत करत आहे, पण परिणाम मिळत नाही. स्वामी म्हणतात, वेळ आणि कर्म कधीच कोणाला सोडत नाही. आजची परिस्थिती तुमच्या कालच्या फळाचे फळ आहे आणि उद्याचं भविष्य आजच्या कर्मांवर ठरतं. या व्हिडिओमधून तुम्हाला कर्म आणि वेळ याबद्दल सत्यविचार समजला. कठीण काळात धैर्य ठेवण्याचा संदेश स्वामींनी दिला आहे. स्वामींचा प्रेरणादायी उपदेश आणि जीवन बदलणारी मानसिक ताकद हे सर्व घडवून आणतात. जर तुम्ही संघर्षातून जात असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकला असेल. श्री स्वामी समर्थ.